लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे। त्यासाठी मी गव्हाचे तळणीचे मोदक करणार आहे। बाहेरून कुरकुरीत आणि आतून रसरशीत असा हा कळीदार छान मोदक कसा बनवायचा ते बघूया। नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये। चला तर मग कृतीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी एका बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे। त्यात मी ॲड करते आहे 2 चमचे बारीक रवा, चवीनुसार मीठ। सर्व साहित्य आता आपण मिक्स करून घेऊया। त्यानंतर मी ते 1 चमचा कडकडीत गरम केलेले तेलाचे मोहन ॲड करते आहे। त्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण इथे थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया। जसं नॉर्मल आपण पीठ मळतो अगदी तसेच। पीठ इथे मळून झाले आहे। आता आपण याला रेस्टला ठेवूया आणि आतलं सारण बनवायला घेऊया। मी इथे पॅन गरम करून 1 चमचा तूप घेतले आहे। त्यात मी टाकते आहे 1 वाटी खवलेलं ओलं नारळ। नारळ थोडं परतून झाल्यावर त्यात मी अर्धा वाटी गूळ घालते आहे। त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला गूळ वितळू द्यायचं आहे। गुळाचं पाणी व्यवस्थित आटून घ्यायचं आहे। आता मी इथे अर्धा चमचा वेलची पूड ॲड करते आहे आणि चवीनुसार मीठ। सारण आता आपले इथे रेडी झाले आहे। याला सारणला थोडं थंड करून घेऊया। पीठही आपल्या इथे छान मुरलं आहे। आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे। जसे आपण पुरी लाटण्यासाठी करतो ना, अगदी तेवढे छोटे गोळे इथे तयार करायचे आपल्याला। सर्व गोळे इथे तयार झाले आहे। आता इथे अशी पातळ अशी आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे। इथे मी कोरडं पीठ वापरत नाही। तुमचं पीठ अगर चिटकत असेल तर तुम्ही वापरू शकता। आता इथे बोटाच्या सहाय्याने बघा कशा पद्धतीने मी इथे कळ्या पाडते आहे। 3 बोटांच्या सहाय्याने 1 बोट आतमध्ये आणि 2 बोट साईडला करून मी त्या कळ्या पाडते आहे आणि व्यवस्थित ते चिटकून घ्यायचं आहे। सर्व कळ्या पाडून झाल्यावर याच्यात सारण आपल्याला भरायचे आहे। सर्व कळ्या तयार झाल्यावर याच्या आत आपण सारण भरूया। आता आपण सर्व कळ्या अशा जुळून घ्यायच्या आपल्याला। असं व्यवस्थित एकत्र करून अशा वरच्या साईडने आपल्याला करून घ्यायची आहे आणि जो एक्स्ट्राचं पीठ आहे वरती ते काढून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा किती छान पहिला मोदक इथे आपला तयार झाला आहे। आता मी परत एकदा तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने कळ्या पाडायच्या। कळ्या थोड्या जवळ पाडल्या तर जास्त कळ्या बनतात। कळ्या इथे तयार झाल्या आहे। आता याच्यात सारण भरूया। सारणही आपल्या इथे व्यवस्थित आतमध्ये भरायचं आणि तसं सगळ्या अशा कळ्या आत वरच्या साईडला अशा दुमडून घ्यायच्या आहे। एकत्र करून अशा वरच्या साईडला करायच्या आणि एक्स्ट्रा पीठ काढून घ्यायचं। हे बघा किती सुंदर अशा कळ्या दिसत आहेत। सर्व मोदक इथे तयार झाले आहे। आता आपण तळून घेऊया। तेल छान गरम झाले आहे। एक एक आपण मंद आचेवर मोदक तळून घेऊया। मोदकांना किती छान रंग आला आहे। इथे आपले मोदक तयार आहेत तळून। आता आपण याला काढून घेऊया आणि असेच आपली दुसरेही मोदक तळून घेऊया। सर्व मोदक इथे तळून झाले आहे। मी तुम्हाला आवाज ऐकवते कसा कुरकुरीत बाहेरून आवाज येत आहे। तर ह्या गणेश चतुर्थीला तुम्ही नक्की हे गव्हाचे तळणीचे कळीदार मोदक नक्की एकदा ट्राय करा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।